श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. अण्णा एक काम म्हणत चांगला काना करताय की राव माझा. आता लाईट यूज तो आरामच आहे की पड किलो ओळत मग ही म्हणजे आमची जीवा चालली का शेती. शोक बाळा जावाय बापून तुला गाण्याला काय वाहिलं धरलं नाही. एकच धरलंय का नाही. जमत नसलं तर काम करायचं जीव करा, नाही तर मग विकून टाका. हापशेर करून नाही बोलावा शुभ बोलाव इकायची भाषा कशाला करतो. आणि मग आमच्या पोटापाण्याचं आहे का सकाळ धरणं काय. एक बिस्किट चारलं की तुला मग अशी. अरे पाणी झालं असेल की त्याला एका बिस्किट आम्ही जुगू का. बरं घरी गेलो असं स्वयंपाक. तुम्ही कसं निभारता असता. आता मला दम निघतो का वयामानाने बुक्याला. तरुण आम्ही का तुम्ही. राम राम अण्णा. राम राम चेअरमन राम 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 मेंबर. काय चाललंय? काय नाही मजेत आहे. ही पण मध्ये घेऊन कुठे हिंडताय? पण होती वय मग काय आमच्या गावात आम्हाला प्रतिष्ठित म्हणतात. आम्ही बी तुमची इथं लय प्रतिष्ठा ऐकली गावात. आम्ही येतोय की रोज. अरे मी येड्या मग सरपंच चेअरमन मेंबर झालो असतो का आम्ही. आणि अण्णा हा. कस काय नंबर सांभावाय चुकलं का नाही. बघितलं का तुझा काका कधी पाया पडत नाही पण ही देण देऊन माझ्या पाया पडणार. नम्रता आहे अंगात ह्यांची. गावाचा कार्यक्रम लावणारा माणूस चुकला. एवढा वाकून कार्यक्रम चाललाय म्हणल्यावर काहीतरी तुमच्याकडे काम दिसतंय महत्वाचं त्यांचं. नाही कधी नाही ते आपल्याकडून काय काम घेणार आहेत. 7:30चा फेरा. तुला का आमच्याच गावावर परत येतोय का रे. हा तुला काय सांगितलंय. आमची मोठी माणसं बोलत असताना वाय थांब ना येडेवाणी बाळा नाही. थांब. अण्णा हे बघितलं हुरडा का वा 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 अण्णा सरपंच पार्टीची हुरडा पार्टी आहे कधी उद्या संध्याकाळी. बर बर मस्त जंगी नियोजन आहे. वा. आणि तुम्हाला निमंत्रण नाही लक्षात राहू द्या. बाहुला सुद्धा निमंत्रण आहे. आमच्या मित्राला निमंत्रण सांग भाऊला की म्हणा सरपंच पार्टीचं हुरडा पार्टीचं आमंत्रण आहे आणि सहकुटुंब या तिथं खायला म्हणायचं काय. कशाला जाताय. बघ इज्जतीने बोलावतात. आणि शशी अहो कशाला जाताय. बघ आणि हे फक्त अण्णांना दाखवा आणले ह्याची क्वालिटी काय आहे ती. टेम्पो भरून घेतलाय त्यांचानी. संजू मेंबरनी टेम्पो घेतला आणि त्या टेम्पो भरून अण्णा हुरडा आणलं. भरपूर वाटायचं निवांत राहायचं. सोन्याच्या ताटाला मोत्याचं दाणे याला म्हणतात. पागाला का खायचं म्हटलं पागाला लगेच तुम्ही. क्वालिटी बघ. आणि अण्णा दुसरी गोष्ट हा. तुम्ही बरेच दिवस झाला आला नाही चहाला नाही काहीच नाही. हा. आमच्याकडे येई नाही राव काय नाराज आहे का अण्णा. नाही नाही नाराज तुम्हाला कधी नाराज नाही करणार मी. बस अण्णा. चहाला यायचंय. राजकारणातला दुश्मन कोण. रामभाऊ. हा. माणूस की दुश्मन की बरोबर करायची आहे. नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर. बस अण्णा अजिबात जायचं नाही. काय अरे गरज आहे. बाळा तसं नाही राजकारणात ठिकाण राजकारण हा. प्रियमाने बोलावतात मला गेलं पाहिजे. तुमच्या तोंडाला पाणी सुटतंय. नाही माने सरपंचाचा फोन आलता. हा. लय घरघरी चहा बनवलाय म्हणली लगेच या अण्णांना घेऊन म्हणून आम्ही तुमच्याकडे आणि आलोय. आमच्या मित्राला तेवढं आमंत्रण सांगा. हुरडा पार्टीचं उद्याचं. हा. हा जा ना करावं तुम्ही. ए, गप अण्णा, तू. चला जाऊ उद्या तुला आखलीचा भाग नाही काय नाही मान तू कळते का. तुला काय सांगितलंय तेवढं जा बाळा, जा. का मी आपल्या प्रेमाने सांगतोय नाही तर बघा मग जा. काय जर बोलला का नाही हा. भाऊला सगळा डोंबाळा करून सांगितला. सांग. मला येऊ दे नाही तर मग ए कुत्र्यागत कुठे हिंडतोय काय घर. नाही न्यायचं ना. करतो माझ्या पत्नीला मी सांगतो भाऊला काय सांगायचं ती. काय भाऊ शिस्तीनं राष्ट्र मोठं होता. इथं किती वाजता बोलावलं होतं तुला. 6:30 वाजता. किती वाजल्यात. 7 7 वाजले. अर्धा तास लेट. पण भाऊ मग काय करू. तुम्ही रातभर मला झोपून दिलं नाही. हा सारखं उठवायचं माझं. किती वाजल्यात बघ. तुला काहीतरी भव्य दिवे दाखवायचे. काय भव्य दिवे दाखवायचे.
ज्याला उत्सुकता असते ना, मला भव्य दिव्य काहीतरी दाखवायचंय, भव्य दिव्य काहीतरी करायचंय, तो वेळ पाळतो. भाऊ लय भव्य दिव्य केलंय मी आतापर्यंत, अजून काय करू? अजून करायचंय. अजून करायचंय. माणूस सक्सेस होतो, उगाच होत नाही. तो नेहमी म्हणतो ना, भाव हे तुम्ही कसं सहज करता, कसं शक्य आहे, कसं शक्य आहे ते मी तुला आज दाखवतो. काय बोलताय? ही पाण्याची बाटली कशाला आणली? सगळं सांगतो. ही बादली मी डेमोसाठी आणली. ही नंतर मी तुला अशी कसरत दाखवणार आहे, अशी कसरत दाखवणार आहे, आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. तुझ्या वयाचा मी ज्यावेळेस होतो ना, हाताच्या बोटावर उभं राहायचो. हाताच्या बोटाव? हा, किती वेळ? किती वेळ? अंदाज कर, किती वेळ थांबत असेल हाताच्या बोटावर मी? एक 30 सेकंद. 12 तास थांबायचो, 12 तास. तर 12 तास? हा, माझं म्हणे तू 12 मिनिटं टेकला तरी नशीब माझं. मे बी करीन की 12 काय 25 मिनिटं थांबेल मी. कर, एक बोट टेकव, खाली टेकव एक बोट. भाऊ शक्य आहे का हो? तुम्ही दाखवा बरं करून. गणा, जे मी केलंय ते मी परत परत का करू? का करू? जे माझ्या वारसाने केलं पाहिजे. एक बोट टेकव, टेकव की एक बोट. बोट टेकव. हा, राहू बा. बाकीची बोट कुठं? बाकीची कुठे बोट टेकवतो? वेळ पाहता येत नाही, उठ म्हणलं उठता येत नाही. भाऊ आता लगेच बोलू नको नाही. भाऊ परत परत वाजवून अजून एक टेकाव. अरे दोन नाही, फटकार एक फक्त. ओनली वन बोट, ओनली वन बोट. हो टेकावलं भाऊ. वन फिंगर. हा टेकावली 1 फिंगर. तो कुठं? राहू बा. अरे उभा राख की. अरे उभा राख की. वन फिंगर, फिंगर, फिंगर बोटा फक्त. बोटा ना, बोटा बोटा फक्त. भाऊ एवढं कुठं हरड व्यायाम असतो वय? अरे देवा, मी काय पाप केलंय? काय पाप केलंय सांग ना. अरे ज्याला शिकवाय जावं, ज्याचं भलं करायला जावं, ती बदकीने बदकागत पडते. बापू एका दिवसात एवढी शिकी होतोय राव. ओके. का माझ्या मागे लागला तुम्ही? तू काय मला परवा म्हणला, भाऊ तुम्ही एकदा कांबळेश्वर मध्ये बुडी दिली नदीत. हो. कुठपर्यंत गेली तुम्ही? लाट खुट शिरसनं पार पांढरी, तिकडून तुम्ही हेल पडा. निरेच्या पुलावर निघालो. निरेच्या पुरावर निघला. ती हे बाय सरपंचाची बायको पाण्यात उडी टाक मारली तवा. म्हणून मी तुम्हाला म्हणलं बा टायमिना कुठं आणला तुम्ही? मला काय तेच मला तुला सांगायचंय. मी कांबळेश्वर मध्ये जर बुडी देऊन 30 किलोमीटर निरेला निघत असेल तर तू 30 मिनिट बाधित बुडी का देऊ नये? हे पाणी त्याच्यासाठी आलं लक्षात? कुठं? तुझ्यासाठी. ह्याच्यात मी काय करायचं? बुडी द्यायची. हो भाऊ. प्रयत्न कर. हो देतो की भाऊ. मरत नाही, मी आहे ना. बुडी दे. घड्याळ टाइम सुरू होतोय आता. बुड बाळा बुड. व्हेरी गुड. 1 2 3. तोंडावर थुकतो. माझा श्वास गुद मारला होता भाऊ. श्वास घोटला. अरे कन्या 3.5 सेकंदात बाहेर निघला. काय माझ्यावर राहील? मग मी असतो की आता. अरे स्टॅमिना तसाच वाढतो. आता 3.5 सेकंद होईल, थोड्या वेळात 10 सेकंद होशील, नंतर 1 मिनिट, नंतर अर्धा तास, नंतर 1. मला नको, मला नको भाऊ. 1 2 3 4 5 6 7 8. कसा सुधारायचा? अरे कसा सुधारायचा रे तू? अरे कसा तुझा स्टॅमिना वाढायचा का ना? अरे का ना कसा स्टॅमिना वाढायचा तू? अरे अरे खानदानाची इज्जत घालवली पोरान खानदानाची. देवा, भाऊ माझा मला वाटलं पोरग माझा आहे का भाऊ? काहीतरी शिकल. मी लय शिकलो भाऊ. काय? नुसतं जीवन नाराज शिकलाय? तर कोणी जाती काय? भाऊ नका असं करू. काय शिकलाय? मला तुम्ही थोडं शिकवा. काय शिकलाय? 10 सेकंदाच्या बाहेर तू काय शिकलाय तू? भाऊ तुम्ही मला एकदा डेमो करून दाखवा भाऊ. मी आयुष्य पत्नी अरे जेव्हा करायचं तेव्हा मी 30 किलोमीटर गेलो ना, पाण्यामधनं गेलो. तू 30 सेकंद टिकू शकत नाही. मला एकदा दुर्दैव माझं, दुर्दैव. भाऊ फक्त मला डेमो दाखवा भाऊ. बघा मी चांगल्या पद्धतीने करतो. खरंच भाऊ. खोल श्वास घ्यायचा. खोल श्वास घ्यायचा. श्वास रोखून धरायचा. पाण्यामध्ये असो किंवा बाहेर असो, श्वास रोखणं महत्वाचं आहे. श्वास रोखून धरा. आणि श्वासावर ज्याचं नियंत्रण असतो ना, त्याचं आरोग्य अबाधित राहतं. आणि हेच तुला मी शिकवतो. तोच बुड परत नको भाऊ, मला नको. माझं मीच बुडतो.
माणसाच्या श्वासावर नियंत्रण पाहिजे. ज्यावेळेस माणसाच्या श्वासावर नियंत्रण राहतं ना, शरीरावर नियंत्रण राहतं. माणसाची बुद्धी तल्लख होते, माणसाचा स्टॅमिना वाढतो, व्यायाम होतो, आयुष्यमान वाढतो. खोल श्वास घ्यायचा, घेतला. काय करतो अरे भाऊ, मी सांगितलंय. पावला मार तू काय पाण्याला वळ. काय करत होता? लाच बीज वाटते का नाही तुला? भाऊनी सांगितलं होतं मला. सरळ सरळ दिसतंय की का पावसात जीव घेत होती? हा होय, तुम्ही का आला पोरांनो? अयो बरं झालं आला. अयो बाबा आज काय ए, आज लय वेगळं घडलं असतं राव भाऊ. नाही, मी पुढं म्हणलं होतं श्वासावर नियंत्रण पाहिजे, आपला दम वाढला पाहिजे. ह्यासाठी मी त्याला डेमो देत होतो. 1 तास झालं कर का ना? 1 तासाला थोडस कमी पडलंय भाऊ. कमीच पडलंय. म्हणजे भाऊ काय 1 तास काय? ह्याच्यात 1 तास बुडी देण्याचा माझा विक्रम ह्या नालायकाने मोडला थोड्यासाठी. जाऊ दे असं. थोडं कमी. अयो अरे थोडं कमी. येडे काय करणार? गाणं माझा 1 तास पूर्ण झालाय आणि मी न सांगता कशाला बुडावतो. तुम्हीच भाऊ. डेमो संपला की. मला काय माहिती संपलंय म्हणून थोडं राहिलं होतं. गप! तुझ्याकडे मी नंतरच्या डेमो सत्रामध्ये बघतो. पण बाळांनो, व्यायामाला फार महत्व आहे. श्वास वाढलं पाहिजे, नियंत्रण पाहिजे. व्यायाम करा, अभ्यास करा, कष्ट करा, पैसे कमवा. भाऊ पण असलं व्यायाम आहे का ना, एकटं दुखतं असल्यावर खरं जाऊ नका बरं का. नाही म्हणूनच गाण्याला घेतला होता सोबत. अहो आजकाल कोणा विश्वास ठेवत जाऊ नका भाऊ. ए आमऱ्या, असलं काय बी बोलत जाऊ नको. त्याचं बरोबर आहे. पोरांनो चला, अजून तुम्हाला काय बाकीच्या टिप्स द्यायच्या? चला तिकडं. बघ एकदा पाण्यात बुडून बघायचं का. बघतो की. या, धरा पोरांनो. धर. गाण्याला पण येतोय येतो वाटलं का त्या? कळलं मला सगळं ते कळलं. पोरं गेलं अजून आपल्याला डेमो द्यायचा. नाही नाही, मला कळलंय. चल. पोरांनो, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काय महत्वाचं असतं? ईर्ष्या, स्पर्धा महत्वाची असते. आणि कोणतीही स्पर्धा जिंकल्याशिवाय आपण किती पाण्यात आहे हे कळत नाही. अरे बघताय काय, 1 2 साडे माडे 3 असं म्हटलं ही वाड उचला आणि गोट्यात टाका. स्पर्धा सुरू होती आता. 1 2 साडे माडे 3. व्हेरी गुड बाय, व्हेरी गुड. अरे अशी करत आहे नौजवानांची देशाला. अरे खरंच, अरे कुणी काही म्हणा, छोट्या आमिर खाना, रंगाच्या पाठीचा खाना. कसं आहे? व्हेरी गुड. कसं आहे? वा वा. अरे काय स्टॅमिना. हे लागलं पोटावर हप्ता मारायला लगेच. तुला अंग चोरून काम करतो बघितलं मी आताच. स्पर्धा समानते सुटलेले. अरे पोरे का सोड आहे तू? आपण जिंकलो कोण सांगा रे. जिंकला. व्हेरी गुड. टाळ्या वाजव की. पोरांनी किती स्पीडनं काम केलं. आणि तुझं काय माकडं तोंड घेऊन बसलाय बघत. हे तर राहायचं नाही मला, अजिबात राहायचं नाही मला. या गावातच अजिबात राहायचं नाही. अरे कोण राह म्हणलंय तुला? आग्रह केला वय. अरे कवाज निघालाय? पिशवी भरण जा. मग माझं जाऊ द्या, तुमची आबरू गेली, सगळी तुमची आबरू गेली. माझ्या बरोबर मग कसं काय? मग सगळ्या गावात आबरू गेली. आपला अण्णा अण्णाचं काय झालं? मोठा राखीस. ए नीट बोला आणि म्हणला. ए तुला 100 वेळा सांगितले, ज्येष्ठांबद्दल आदर पाहिजे. काय झालं? आदर पाहिजे, पण मला सांगा तुम्ही का बेकार बेकार आहे का? अयो काय बोलतो यो बिकार का लाचार आहे? ए, नीट बोलाय शशी. काय झालं नीट सांग ना. का आधी आबरूच काढायचे आणि मग सांगायचं काय समजून? आव तसं नाही, पण व्हायचं सरपंच पार्टी आपल्याला कधी दरवेळेस आडवी चालते का नाही? हा? ते आडवीच आहे, त्याचं काय? माहिंदाला तुम्हाला शिवाय देतात किती वेळा. आता रे कुणी मग त्यांचं ऐकायची अण्णांना काय गरज आहे का? कधी ऐकलं? हा सकाळी कसं? आम्ही दोघं होतो, तर ती म्हटली चला च्या प्यायला. लगेच नकटा मिंद लगेच अण्णा गेलं तिथं लगेच ए! गोठाला मिंद. अण्णा बर का भाव, हे अण्णा ना तुपासाठी उष्ट खाताय बर का. हा बरं आपल्या घरी काय मिळत नाही का? नरडू गोड करतोय घरी, तर तिथं लगेच गेलं लगेच. तरी मुंड रस्त्यावर मटण घालतोय, चिकन घालतोय, अंडे घालतोय. मी म्हणलं जायचं नाही. आपल्या भाऊला किती त्रास दिला त्या पार्टीनं. प्रश्न विरोधकांनी माग भोकलेलाचा नाही. प्रश्न असा आहे पोरांनो, अण्णांनी हे सहन केलंच कसं आणि तू गप कसा बसला? अरे तू का गप बसला? अण्णाचं सांगतोय, तू पण इथं खा खातोय. तुला तरी काय माघारी बोलाय होते त्यानं? मी म्हणलो भाव आपलंच नाव खोटे ह्याला हाणून काय उपयोग आहे? मी म्हणलो तर ते ऐकतात कुठं माझं. आणखी काय म्हणे माहितीये का? बरं ते जाऊ दे, अण्णा तर च्या प्यायला जाणार आहेत. मी काय बोललो नाही होय. मी पण बोललोय की
बरं अण्णा तिथं म्हणते चेपेल गेले सरपंच बाईच्या हातचा. बरं तुम्हाला नाही तसली बोलते ती सरपंच बाई, नाही तसले का शिवाय देते, काय गरज आहे का जायची? बरं झालं तेवढं बी झालं. सरपंच पार्टी आणखी काय म्हणते माहितीये का, आपल्याकडं उद्या हुरडा पार्टीचं संध्याकाळी नियोजन ठेवलंय. तर तू असं कर, भाऊला तेवढं निमंत्रण आमचं दे की हुरडा पाटील या म्हणून. यांना म्हटलं, मी म्हटलं अरे गाऱ्यानं असं कुणी पण निरोप द्यायला आणि भाऊ काय लाचार लगेच तू तुमच्या हुरडा पाटील यायला तवा. मी नडलो नाही बरं त्यांना. अरे आमदार खासदार जरी आमंत्रण द्यायचं म्हणलं स्वतः हेलिकॉप्टर घेऊन दारात येतात आमंत्रण द्यायला. मी बी तसंच म्हणलं. सरपंच टिकूजीराव अरे आमचा माणूसच लाचार आहे, त्यासाठी गेला त्यांच्यात. पोरांनो छोट्या आमिर गणा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तू बी ऐक. अक्षरशः ही सरपंच काय करतं, हुरड्याचा सीझन आला त्याच्या रानात 2-4 कणस चोरून आणतं, आखटी पेटावतं. मग त्यात गवऱ्या ही जाळायच्या आणि त्याच्यात हुरडा भाजायचा. ते मैत्रीला पेटत हा, नसलं का? मैत्रीला पेटवत. ती मैत्रीला पेटवत एक असतं हे एक असतं. मिस्टेक करू नको, नाही तर तयार केलं वाजवेन. आणि त्याला हुरड्या पार्टी करतं. अरे मी जर ठरवलं अख्खा महाराष्ट्राच्या रामबाच्या रानात आला ना तरी समृद्ध होऊन जाईल. अन्नाला सुटे ना, हे घडलंय अन्नामुळं, अन्नाला सुटे दे. माझ्या मागे येऊ नका. रात्री कोळवाड्यातला तो तंटा मिटला, बरं झालं बरं का. बरं झालं, पण सकाळ परत पेटतील का नाही ह्याची मला काळजी लागली. नाही 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 नाही. आता व्यवस्थित त्यांना समजून सांगितलंय, त्यामुळे आता अजिबात कालवा करणार नाही नाही ती. पण माझ्यापेक्षा तुमचे जास्त ऐकतेत म्हणून मला राम बरं राम वाटलं. पाटील. राम राम अण्णा. राम राम अध्यक्ष. अण्णा कुठं दौरा काढलाय? रानातून येत होतो, बर सरपंच पार्टी भेटली आणि सरपंच पार्टी म्हणली अण्णा उद्या संध्याकाळी हुरडा पार्टी या बर का. पाटील, काल आपण कोळवाड्यातले भांडणं सोडवायला गेलो तेव्हा ती पार्टी सरपंच पार्टी आपल्याला भेटली, त्यांनी बी आपल्याला निमंत्रण दिलंय की आम्हाला पण दिलं या. मला नुसतं निमंत्रण नाही दिलं, बर चहाला पण नेलं घरी. काय सांगताय? कसे अध्यक्ष, चहाला बोलावे सुद्धा आपली पत लागती, लायकी लागती बर का. अहो मला सांगा सुभाषराव, उकिरड्यावरच्या खरकट्या खायला कुत्र्याला कधी बोलवून घ्यावं लागतं का उकांड्यावर? मनाला जाते ती. म्हणजे काय नाही नाही, मग आपलं ते कुत्र्याबद्दल बोलतो अण्णा, तुमच्याबद्दल नाही. अध्यक्ष नको ती तुम्ही डोक्यावर घेतल्यात. लायकी भंगारवाला येत नाही का तुमच्या गावात? का ना गैरसमज कोणाच्या होतो. लायकीची गोष्ट करता, कोणाला भांगार कुणाला म्हणता कुत्रा गेला त्याचा? पाशी आहे मी. भंगारवाला येत असतं तर काय अध्यक्ष देऊन टाका ना. काहीतरी बोलता? भंगार माल आता कुत्र्या देऊन टाका भंगारवाल्याकडे. ऐका, बसून मी तो आपण बसून अहो मिटवू. मिटवतात तेव्हा मिटवतात. भंगारवाला बोलून घ्या, टेम्पो दे टाकून खरं बघा. बोलायची बरं तुम्हाला मिरच्या झोंबले तू. पाटील, तुम्हाला काय पानाने करायचं? बोलावलं, नाही, नाही, पानाने. शिवा, शिवा. घरात कोणी चहा पाहिजे ना. अण्णा, आमच्या वर. बाजूला म्हातारे माणसांनी कसं भांडावं राव? म्हातारा झाली अहो. चापेत फिरत आहे माणूस. गावात सण नाही झाले यांना आमचं गावात. गावची इज्जत गेली का? गाव कौतुक करतं आमचं कधी गाव सण नाही कौतुक झालं. करता तुमचं उगा. पाटील, कळतं का तुम्हाला? काय खेळते तुमचं? हा? सोडा अध्यक्ष, एकदा ना डोक्यावर घेऊ द्या. काय डोक्यावर घ्या थांबा, तुम्ही? मी सरा अध्यक्ष तुम्ही. सरा तुम्ही. पुढे चला तुम्ही, चला पुढे. अय बाळासाहेब इकडे बघा, मी पाटोळे वायरमन. अहो अहो घरी गेलो होतो मी तुमच्या. तुला मी सांगतोय अरे काय काही झालं तरी मी काश्मीर देणार नाही. ते आमचं आहे, भारताचं आहे. काश्मीरकडे बघायचं सुद्धा नाही. अहो ओ ती काश्मीर अजिबात देऊ नका आणि तुम्हाला कोणी मागणार नाही, फक्त लाईट बिल भरा. आयच्यांची खरं नाही मग काश्मीर मागायचे. बघा तुम्हाला सांगतोय, त्याची काय खरं रे, काय खरं रे त्याची? काश्मीर आमचं आहे म्हणायची. तर भारताचं आहे माझ्या, आणि भारताचं आहे काश्मीर राहणार रे. भाऊ कोण तुम्हाला मागतय आणि कोण येणार आहे एवढी ते डिल? म्हणते ते म्हणते ते आमचं आहे म्हणते. काय कारण आहे त्यांची? मी कसं सण करू सांग? माझ्या देशाकडे कोणी वाईट नजरेने बघितल्या, माझ्याकडं एवढी रामपुरी या. तुम्ही ही जी काय बोलताय ना, तुम्ही बोलताय कमी थुकताय जास्त तोंडावर माझ्या, आणि कोण येत नाही. मग त्यांचे काय कारण आहे तुम्हाला सांग? माझं काय चुकलंय का? अहो नाही काय चुकलं, काश्मीर आपलंच आहे आणि कुणाची टाप नाही ती घ्यायची. मी घरला गेलो, घरचं ते म्हटलं की 150 रुपये घेऊन तुम्ही गेला म्हणून लाईट बिलचं. तेच माझ्याकडून हरवल्या तर मला 50 रुपये दे. हे बघा मी तुम्हाला सांगतोय, एक तर तुम्ही लाईट बिल भरा, नाहीतर मी तुमची लाईट तरी कट करून टाकील. मी पहिलं तुम्हाला सांगतोय. हा मी देणार ना काश्मीर. ते नका देऊ, पहिलं ते 150 रुपये भरा. माणूस आहे का कोण आहे? नीलन मागत बसायला तसलं चालून देणार नाही मी. भांडू नका. सहज बोलायची सोय नाही आम्हाला. अध्यक्ष तुमची नेहमी सांगू त्यात नेहमी. नेहमी बसो आपण. काय आज ठेवलं पासून नाही आज तुम्हाला? पार्टीचं सामानच आणायला पाहिजे नाही, गावात. नाही, कशाला राग पाहिजे आज हवंय ती ठेवून तुम्हाला? उपयोग नाही. हा? एक तर भंगारवाला तुमच्या गावात येत पाहिजे नाही. तर न बोलवता चहा प्यायला जाताय तुम्ही.
सन्मानाने बोलवलंय. पाटील थांबा 2 मिनिटं. पाटील तुमचं लय बरं झालंय बरं का तुम्ही का आमच्या अण्णांच्या सांगाव सारखं येत असता पाऊस स्थान म्हणा बस, कुणाला हातून कुणाला मारतो अण्णा घरी चला पिशवी भरून तुमचं गाव गाठा चला थांबू नका इथं किरकोळ विषय रामभाऊ किरकोळ विषय म्हणजे अवलाच्याला सारखा ह्याच्या घरी त्याच्या घरी चहा पाण्याला जाण्यापेक्षा नाही बरं तुमच्या घरी गेलं बरं. पाटलासाठी मला बोलता काय? तुम्ही कशाला म्हणला त्या सरपंच पार्टीला की मी तुमच्या चहाला येतो हुरडा पार्टीला मला बोलावलंय तुम्हाला काय हुरडा नाही आपल्या राहणार अजिबात आमच्या इथं राहायचं ना तुम्ही तुमच्या गावाला जा. हो मी कुठं जायचं कुठं नाही मी ठरवणार. लोकशाही आहे, तुमचं काय पद्धत आहे? लोकशाही घरात पण राबवा बाहेरची लोकशाही नका सांभाळत बसो. रामभाऊ, ऐका चहाला गेलो म्हणून एवढं काय रागवायचंय का? बघा की आपण पण जातो का नाही आणि हुरडा पार्टीच मानचाल तर काल रात्री आम्ही भांडणं मिटवायला पाटील आणि आम्ही चाललो सरपंच पार्टी पूर्ण आली आम्हाला पण निमंत्रण दिलं त्यांनी. तुम्हाला पण दिलंय का? अरे लाचारी बंद करा. अरे रामभाऊ सारख्या प्रतिष्ठित माणसाला निमंत्रण त्यांनी लुग्या सुग्या जवळ दिलं शस्या जवळ दिलं. मी काय लुके सुगे आहे का? तू लुग्या सुगी नाही तू लुग्या सुग्याचा कॅप्टन आहे. दिलंय ना पण निमंत्रण कोणाजवळ का व्हायना. आपण भाऊला डायरी घेऊन द्यायचं दारात. सुभाषराव कोरोना परत आम्हाला जमत नाही का? आज एखादी जेव्हा ये चहाला चल मला की लगेच जातो मी केलं पाहिजे लोकशाही आहे. अण्णा लाजाय शिका अब्रू घालू नका. मान देतात मला ती. मान ना पहिचान माहिती ना मेहमान ही तुम्हाला सवयच आहे घाण पहिल्यापासून. ना दाखवलं तुम्ही आमचं गावची इज्जत गेली म्हणा. राहणार नाही तर बितर तू आता निघणार ना तुम्ही बी जा. अरे हुरड्यासाठी इतकं लाचार आचार म्हणून वाटलं नव्हतं. तुम्ही सुद्धा सुभाषराव मी काय पार्टी करू शकत नाही का? मी सुद्धा पार्टी करणार. आपली सुद्धा गणा उद्याच पार्टी होणार. आम्ही एक छोट्या शश्या तयारी लागा. गावात एकच नाव सुभाषराव सरपंच राजकारण करतून तुम्ही त्याला बळी पडताय. सांगताय या बर का माझ्या खुन्नसवर त्यांनी आधी निमंत्रण दिल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जावं लागलं. लाचारांनो तुम्ही जा. अण्णा आपण आपल्या घरी पार्टी करू. हुरड्याची आपल्या रानात हुरड्याची पार्टी आहे. पोरांनो लागा तयारीला. नाही मला सरपंचानी बोलावलंय तिकडच जावं लागेल. वा 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 लोकांचं लय माणसं तुम्हाला गोड वाटतात होय. अरे आमचीच माणसं बेकारत अण्णा लागायची काय सुभाषराव हे माणूस आहे का काय? तुम्ही काय आमचे मालक झाला हो काय? हो मालक आहे. कसं काय मालक झाला? आम्हीच जगवतो तुम्हाला. माझ्या घरात त्याच्यात पिच्यात माझं माझ्या आगोपाचा मालक झाले का नाही? माझ्या घरात थोडं मला कालवा करणार बसा खायचं आमच्या घरात आणि लोकांचं चाललं खायचं सगळं माझंच आहे. सुभाषराव मला मीच खायला पार्टी ही होणार. देशाला पुरण जा जा अण्णा पाटीलला आता कळलं सगळं. निघा निघा. आमचेच माझं मला शिकवतात चांदपाडा. आमच्या भाऊला वाढवा बोलवतो नका. तुम्हाला कळतं का भांडण मिटवायचं घेऊन पेटवता हवे. अण्णा पक्का हुरडा फुक्या माणूस आहे. अण्णा अंगावर बसला रामभाऊच्या तर उठतील का? अवघड आहे बाबा असं सगळं. माझ्याच घरात खा खा खातोय माणूस आणि त्याच्या फडकवण्यासाठी मला बोलतोय माणसात. मी सुट्टी देणार नाही. मला काय त्यांनी बोलायची कारण होती. माझ्या राबावला कोणी मारला? कोणी मारला राबावला माझ्या? माझ्या तो का मार खाल्लाय? काका भाऊला मारता का? काय मारायची कारण माझा इथला तुकडा आहे का जाता? काय कारण आहे? माझ्या राबावला का मारायची कारण? कोणी मारलंय हे दारुडे का डोक्यावर पडलंय कोण असतो गप्पा की बाळा का तुम्ही राबावला का मारला? कोणी मारलंय तेव्हा त्याने कोणी काय ए बाळ्या मी किती सण करू राबाव तुझ्यासाठी? अरे कोणाचं काय फटकत पाहिजे संपूट की करू इथं पटांना पटान मऊ केली कुणाचं सर केलंय कोणी तुला कोणी मारला मला? बाळू मला कुणीही मारलेलं नाही. आधी माहिती घ्यायचा आणि मग घुसायचा. बाबा, मी तुला सांगतोय काय जरी झाले ना तू पहिला फोन लाव त्याला फोन लाव. मी कोणाला? काश्मीर देणार नाही. अरे कोण मागताय काश्मीर? भारताकडे कोणी राबाव वाकड्या नजरेने बघितले ना. अरे मी आहे ना त्याला. हा, मग काय कारण त्याची मारायची? तुम्ही आम्हाला काय कारण याची तुला मारायची? ए बाळू आता हे बघ तोंड चालवलं तर मी तुला मारीन. अरे काय लका काय मला कुणीही मारलेलं नाही आणि काही झालेलं नाही. शॉक देऊ ना ए? इथं मग तू ए मोठ्या माणसाला नीट बोलायचं नाही तर चापटीतच पडेन. ते इथं यो रामभाऊ इकडून होता
मी खाद्या मागाव खेळाव नाही त्याला मरल की दंड दाबल्यावर एका मला 50 रुपये दिला मला सुधारा ना काय ए, ऐक या राष्ट्रीय प्रश्नावर मार्ग काढायला रामभाऊ खंबीर आहे, पण गावगाड्यातला एक विषय महत्वाचा सोडवायचा आहे. तिथं या फटकीनं पेऊ नको. ए या पोरांनो, पैशाची तुमची काय कारण होती माझ्या रामभाऊला मारायचे ए काय करत त्याचं काय चुकलं होतं का कुठं मारलं तो गरीब आहे माझा रामभाऊ रामभाऊ का मार रामभाऊला का मार रामभाऊला का मार सुभाषराव तुम्ही लई नेहमी मला आडवं येत आहे बघा. चांगला ना कथाचं सापडलं असतं तुम्ही जर नसताना असा भोगा केला असताना त्याच्या बर्नी पट्टीचं नाव नाही सांगणार मी उगाच. मग तिथंच बुगा करायचा ना. आज तुम्ही आले ना मधी नंतर बघितलं असं दात खाऊ नये त्याच्यावर. काय गरज होती का त्या सासर जावायची भांडणं पेटवली तुम्ही. मी पेटवली हा बर चहाला सरपंचांच्या घरी बोलावलं हा. होतं, त्यांना बोलावलं होतं, तुम्हाला बोलावलं नाही. तुम्हाला रागायची काय कारण होती. पण मला चिडून कसा माझ्या तोंडावर म्हणला ना हा. मला चहाला बोलू नाही सरपंचाने बोलवू नाही म्हणून तुम्ही म्हणला वय मला खिजवतय होती अण्णा. नाही म्हणून म्हणला वय उकिरड्याला कुत्र्याला निमंत्रण कशाला लागतं. मग हायच ती हा? तुम्हाला बी कळाय पाहिजे गावचे हा. अंत ठेवतोय आपण तर तुम्ही काडी टाकून पेटवताय पाटील. काय सांगायचंय अहो गाडो जीव सोडील पण ही उखंडा सोडणार नाही. ऐका ना त्या रामभाऊच्या सासऱ्याचं आणि तुमचं वैर कधी मिटणार आहे का नाही. गावात वरिष्ठ आहे तुम्ही, आमच्या सारख्याने काय आदर्श घ्यावा. आणि मग त्या अण्णा कसं मला चिडवतंय तुम्हाला सांगतात नाही का त्याला गावचा बलवेम पाटील आहे त्याला मानपान कसा असायला पाहिजे एवढं कळत नाही. हा, चला चहा घेऊ शांत वाचाल. शेवट किती जरी केलं तर गावचा बलवेम पाटील आहे हो. ते बी ठसके बाद आलं का लक्षात. अन्नाच्या नकाना आधी लागू. असं हा असं काय गेलं रान बोका लागून पालत पाडत्याल. मला हा. आहाहाहा. मी बी कच्चा नाही जण ठोकतो ना मी बी उभाव घ्या. असू द्या चला. हा. हा. बोला की पटकीने तुम्ही त्याला का मारलं माझ्या रामभाऊला मला किती तारा आलं तिथं तिथं मला कळलं कोणी मारलं होतं काय कारण होती मग ए तुझ्या पाया पडू का. विषय समजून न घेता गोंधळ घालत जाऊ नको बाळू. 100 वेळा सांगितलं. काश्मीर द्यायचं नाही फक्त ध्यानात असू दे तुम्ही कशाला बाळू मी आता बी सांगतोय, काल पण सांगत होतो, उद्या बी सांगेन, काश्मीर आपलाच आहे. मग तू काय रडत होता मगाशी का मारायची काट तुझी वाचा बंद कर. महत्वाचा विषय चाललाय. तुझा ऐका कधीच महत्वाचा नसतो विषय पण तरी सांग ए फक्त महत्वाचा नाही, अति महत्वाचा आहे. तुझं वाचा बंद कर, फक्त ऐकत बस. काना काना हाणते ते मिटवा पहिलं. ए कोणाच्या रे तुला काय आमच्या गावात बोलायचं मध्ये ह्याचा काही संबंध आहे आपल्या गावात यायचा बाळूला एक शब्द कोणी बोलणार नाही. हा ऐका विषय असा आहे, सरपंच पार्टीने हुरडा पार्टीचं नियोजन केलं. माझ्याकडे आलती रात्री माझ्यापाशी 12 वाजेपर्यंत खळ घालत बसली होती. बाळासाहेब यावं लागतंय दाजी यावं लागतंय म्हणले तुम्हाला पार्टीला आणि म्हणलं येतो मी म्हणलं आणि मी म्हणलं कोणाला सांगितलंय ती म्हटली सगळे अध्यक्ष सांगितल्यात पाटील सांगितल्यात अण्णाला सांगितलंय आमिर गाना छोट्या सगळे आणि म्हणजे म्हणलं ना माझ्या रामभाऊला तसली कुत्री म्हणली सांगत नाही अशी म्हटली मला रामभाऊ ऐक, मी काय? चिडलो त्यांच्यावर ऐक, ऐक, कुत्री म्हणली कुत्रं म्हणलं रामभाऊला गप्पा. जाऊ का तुम्ही? जाऊ का ए शशा माग कोण भुकत असेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला निरोप पण तुला कुत्रं म्हणायची ए, मग कुत्र्याचा मित्र कोण झाला. कुत्रा झाला तो बी गबस. माग कोण काय बोलते लक्ष द्यायचं नाही. शशाजवळ मला निरोप सांगितलेला आहे. सांगितलंय ना पण गावभर अशी चर्चा होईल सरपंच पार्टीची हुरडा पार्टी झाली आणि रामभाऊचं काय आपल्याबरोबर जाईल ना. मग त्या नियोजनासाठी या पोरांना बोलून घेतलं. एक काम करा, आपल्याला हुरडा पार्टी केली पाहिजे आणि चांगलं त्याच्यापेक्षा उद्याची उद्याच करायची. अरे उद्या त्यांची खाव परवा तुझी खाव कशाला गोंधळात गोंधळ करतोय सगळा देखाना त्यांचं मला माहित नाही. आपली हुरडा पार्टी भाऊ जाणार नाही त्यांच्याकडे आपली आपली सेपरेट करायची म्हणतात भाऊ. हा. आणि बरं झालं आपल्या पार्टीला विरोधक नको. कंस ज्वारीची कंसला का आता काय गावात राहिलेत काय रे? ए, आपली 2 एकर ज्वारी 2 एकर मालगाडी. अरे कालच गेल तर नवरा बायको आम्ही दोघं तुझ्या रानात एवढस खुज राहिलंय खुर्ट बाटूक आलंय ते बाळ्या मग मी म्हणलं याच्यात काय येतं मग काय केलं तुझ्या त्या वरच्या पटीतल्या अर्ध्या एकरातली आम्ही नवरा बायकोने हरभऱ्याची भाजी खोडली एवढी माझ्या तोंडाला चव नाही म्हणून तिकडे घेऊन जायचंय मला हुरडा पाटील नाही जमायचं गाड्या रामभाऊ.
तू कधी चालला बघ उद्या सकाळी जाणार आहे बाबा. आम्ही दोघांनी काल दिवसभर भाजी खोडली. आबाच्या तोंडाला कसली चव नाही, त्यामुळं सकाळ सकाळ निघतो उद्या दोघं गाडीवर. अरे तुझ्या सासरीच्या तोंडाला चव नाही, मग माझ्या रानातली भाजी कशाला नेतोय? अरे मग तुझी माझी काय इगळी का? तू माझ्या रानात काय दावं तरी ठेवतो घर पडलेला एवढं तरी सुद्धा घेऊन काय म्हणा रानात ज्वारी नाही हो आमच्या ना. अरे गेल्या आठवड्यात बघितले तर डोक्यावनी मोठी ज्वारी होती. ज्वारी नाही तू बघितलं लोकांची बघितली असेल. एवढं एवढं राहिले काय झालं बा माहिती का भाऊ, गुरांना कसलंच खाया नव्हतं. सगळी ज्वारी झोपावली, कुट्टी केली आणि मुरगासाच्या बॅगा भरल्या. त्याला म्हणायचं डोकं. उरडा कशाचा करायचा? आणि कशाची उरडा पार्टी करायची? कॅन्सल होय भाऊ पार्टी. जाऊ आपण सरपंचाच्या जाऊ दिला आपल्याला. काही करायचं काय करायचं माझं मी बघतो. मध्यंतरीच्या काळामध्ये बाळू मी एका शेतकऱ्याला मार्गदर्शन केलंय. तो मेला का जीव काय जिताय देऊ आता. ज्वारी कशी काढायची, ज्वारीचं पीक कसं घ्यायचं, ज्वारीबद्दल टेक्नॉलॉजी कशी वापरायची या संदर्भात मी मार्गदर्शन केलंय. आणि त्या माणसाने 100% 2 एकर ज्वारी केली असणार माझं ऐकून. त्याला फोन लाव. जर कंस हुरड्यात आली असणार 100% पार्टी त्याच्याकडे. आणि तो नाही म्हणला जग वसाड पडले काय. रामभाऊनी जिथं पाऊल टाकल तिथं हुरड्याच्या पार्टी होणार. 1 मिनिट आहे ना माझ्याकडे नंबर. तात्यासाहेब सोनवले. तात्यासाहेब नमस्ते. मी इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ बोलतोय. ओळखलं म्हणायचं. बरं ज्वारीची काय परिस्थिती काय बघण्यासारखे? फोन ह्याच्यासाठी केला होता. मी आणि माझ्या गावातले काय प्रतिष्ठित माणसं तुमच्याकडे हुरडा खायला यावं म्हणून. बाळासाहेब नाही तर म्हणाव आबाच्या तोंडाला चव नाही म्हणून तिकडे गोळ्याची भाजी घेऊन चालले हरभऱ्याच्या. उद्याच यायचं नियोजन. बाळासाहेबाची सांगते रे नाराज होणार म्हणाव. सत्कारच करता कशाला? एक तर मला सत्कार आवडत नाही बरं. हा तो रे हे शेतकऱ्यांनी खर्च करायचा नसतो वायपट. अहो ते म्हणतात आमचं भाग्य तुम्ही आमच्या रानात. अहो रामभाऊनी मार्गदर्शन सांगितलं आणि वाया गेलं असं कधीच झालं नाही. ज्वारीचा प्लॉट बघाय तात्या साहेबांचा पंचकृषीतनं माणसं येतात. बघा तात्या उद्या सविस्तर चर्चा करू. मी तर कृषी मंत्र्यांनाच बोलावतो डायरेक्ट. तुमचा ज्वारीचा प्लॉट बघाय म्हणजे म्हणायचं रामभाऊचं मार्गदर्शन, रामभाऊचं मार्गदर्शन, रामभाऊचं मार्गदर्शन. बरं बरं बरं. ओ तात्या काय बोलत म्हणतात क्रेनने हार घालू का? क्रेन हार आणा म्हणा. असं द्या. माझ्या पुरता एक हार बाद झाला. बाकीचं काय शब्द सुमनांनी स्वागत करा. बाळासाहेब नाही तर म्हणाव गोळ्याची भाजी आबाला घेऊन चालले ते तोंडाला चव नाही म्हणाव. ओके येतो उद्या येतो. 100% आपण. ओ तात्या ओ सॉरी तात्या. अशी जी ज्वारी पिकली वाटच बघतोय मला उरडा खायला यायची. नेमकं म्हणजे माझ्याकडे नंबरच नव्हता राव तुमचा. देवासारखा फोन आला तुमचा. मी तर काय म्हणतो हे विरोध खानला घ्या उद्या. कळू तुमची क्रेज काय येते. कशाला आणखीन मध्ये कळू दे ना हानला बी. होय राबाव ते लैलम ना तात्याचं गाव नाही तर काय होतं 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला व्हायचा. किती बी खर्च होऊ द्या क्रेज कळली पाहिजे. मटणाचं जेवण असल्यावर तुम्ही विचार करता का 200 किलोमीटर जाताना आई निसर्गाचे खजाना खायला जाऊ ना. हुरडा पण पंख हाल तू हाल येऊ नाराज होऊ नका म्हणाव त्यांना आबाला त्या तोंडाला चव नाही म्हणून. नाही काय तुम्ही नाही आले का धाका घेऊन काय. आणि का भाजी बी एवढी खुडली. तयारी लागा. मी उद्या कुठली कपडे घाल. तुमचा एखादा शर्ट चढू घातला निरू पायजामा. रानात बुजगावून असतं का नाही पोत्याचं घालतात. रानात जायचं म्हणलं तेच घाल की. अरे हुरडा चोताना ही कपडे काळे होणार. म्हणजे मी हुरडा चोळा जाऊ तिथं जाऊन एवढा इंटरनॅशनल येऊ नको त्यापेक्षा तिथं तात्याच्या डोक्याला ताप द्यायचा नाही. बावळट मी चुलतो हुरडा. चला बाबा तयारी करायची आपल्याला. जावा सगळी आता इथं नका बसत जाऊ सारखं आमच्या दारात दात काढत. भाऊला बी काय कळत नाही. पोरा सोरांच्यात माझा सारखा अपमान करतात. 7-8 एकर पुढे आलो. मग आता हा तूर आलेला ऊस संपलाय. तिथनं लेफ्ट हाणू काय हा लेफ्ट हाणू काय तिथनं. बर परत ऊस लागत.
आलो आलो तात्या आलो आलो. अरे 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 चतकासारखा वाट बघतोय रे, चतकासारखा तो शेतकरी माझी. अरे ह्याला म्हणायचं क्रेज वजन. पाटोळे सरपंच पार्टीला जाऊन सांगा वजन असावं तर रामभाऊ सारखं. अरे क्षणाला शेतकरी फोन करतोय, भाव या भाव या भाव या. हो भाऊ उगाच नाही तुमची क्रेज, पण हुरडा खाल्ल्यावर मी सांगायला जातो बरं का. हा, सुट्टी काढली. बघचाल बघचाल. हा. ए गाना तिथं मस्तपैकी माझ्या स्वागताचा फोटो काढ, सत्कार करतानाचा फोटो काढ, वेगवेगळ्या अँगलने काढ, कळलं का? बघा कसं फोटो काढतो ती डायरेक्ट गुडघ्यावर बसून लोळून उलट सुलट कसा बी अँगल धरतून उद्याच फ्लेक्स टाकतो मोठा शाबास. गावात. लय शान आहे. गेल्या वेळेस कसा गोळ केला तर काय केलं? राष्ट्रपतीच्या हस्ते भाऊला पुरस्कार भेटलेला. हा नुसतं गुडघं दिसलं लगा पेपरात भाऊ नुसतं गुडघं दिसत होतं, कुणाला सत्कार दिला तीच कळलं नाही. राष्ट्रपतीच्या हस्ते ती जबाबदारी तुझी. ए, तू फोटो काढू नको. कॅमेरावाला 10 रुपयाला होता, फ्लेक्स मारता टायमाला हल्ला कॅमेरा. आजचे फोटो स्वागताचे सत्काराचे आम्ही काढणार. म्हणायचं त्या शेतकऱ्यांनी भाऊंची अक्षरशः घोड्यावरून मिरवणूक काढली होती. काळा घोडा. काळा म्हण तांबडा म्हण 12 घोड्यांची दावण होती. भाऊ पुढच्या घोड्यावर आणि आम्ही सगळी मागच्या घोड्यांवर. टिकडक, टिकडक, टिकडक. मी काय म्हणतोय, ही जबाबदारी मला देता का? मी असं की सांगतो ना 12 नाही 24 गोड होतो म्हणतो, बँड बाजा लावला तू होता. आमिरच्या मार्गदर्शनाखाली फक्त फोटो काढ. आता असल्या गारटांच्या मार्गदर्शनाखाली मी राहायचं का? गेल्या वेळेस भाऊंची एवढी मिरवणूक काढली, काय म्हणलं खेसरावून भाऊला नेलतं वाजत गाजत. ए, हे म्हणून माझा तुला आता अंगावर खेटाळ काढून उडतो. हाणीन मी सगळं कसं काय कर चोड्या. पाय तू काय लागला राव? ए बाळा ए 2-4 एकराव लगेच येईल. नाही नको राव, विकत हुरडा खाऊ आपण, विकतचा खाऊ, ही नको राव. अरे बावळा रे का काही कच्चा. आपल्या पाय तू काय लागला राव? ए एवढा त्रास कशासाठी ए आपल्याला? छट्या, सुट्टी काढली मी त्याच्यासाठी. ए बावळ्या, अरे हुरडा हे फक्त निमित्त या. सगळ्यात महत्वाची भाऊची क्रेज काय आहे ना ती तुम्हाला लोकांना दाखवाय नाही. अरे छोट्या जो हुरडा रानात बसून खायला जी मजा आहे ना ती अक्षरशः आयत खाण्यात मजा नाही. यार बरं, चाल भाऊ. भाऊ. इथं आपला हुरडा व्हायचा. तरी मी वडत होतो का ही धरा की तुम्हाला? नीट तुम्ही. तरी मी वडत होतो भाऊ का? मला एक म्हणायचंय, मला अजिबात कर आपल्याला हुरडा आवडत नाही. ए, तात्या, मी चांगलाय. हा तात्या आलो 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 जवळ आलो, जवळ आलो. गल्लं बी आलाय मग. उसन हरभराच्या सरी येतोय. हा तात्या राम राम. ये तात्या हो, इथं आहे. काय तात्या लय माहिंदाला दमलो. वा 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 पण पिकं चांगले येतात तात्या. राम राम. वा पोरांनो हेच ते तात्या. राम 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 राम. मी पुतण्या ह्यांचा. व्यवस्थित बाबा व्यवस्थित पोच, हा. हा, तात्या असं करा. ज्या शेतकऱ्याला मी 2 एकर ज्वारी लावण्याचं मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्रभर ज्या माणसाच्या ज्वारीची आणि हुरड्याची चर्चा होणार आहे, माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याचे या ठिकाणी पाय लागले, तात्याने आलेलं आमचं स्वागत केलेलं आहे. आणि या ठिकाणी सॉरी सॉरी सॉरी. गणा तू टाकलं मी बघितलंय, तू टाकलंय मी बघितलंय. खरंच नाही. असू द्या तात्या, असू द्या. शेतकरी मांड्यावर बांधावणे पडणार घसरणार चालणार एवढं तेवढं त्याचं काय आपण शेतकरी माणसं. ज्वारी कुठे येतात त्या जरा आहे की चला की. दाखवतो लय गडबड झालेली दिसते. अहो काय लोक शेतकरी येऊन मला बघायला लागले आणि कुठलं बी आणलं आणि कुणी मार्गदर्शन केलं, माझं सांगितलं कुणी मार्गदर्शन केलं. म्हणलं त्या महान व्यक्तीचं तुम्हाला आता दर्शन देणार आहे आणि त्याचा आपण सगळी मिळून सत्कार करायचा. आलेत का माणसं? माणसं आलेत. तो आता काय सांगायचं, लोक मला दमच निघून द्याय नाही. उचलून खांद्यावर की डायरेक्ट असलं रापाट्या कोणीच काय बोलू नका. चला चला चला. गावात घुमताय काय? राम गावात घुमताय काय? रानावनात एकच नाव. अरे रानावनात एकच नाव. अरे भास्करा, अरे भाऊ तात्या ही लोक अशी माझ्यावर प्रेम करते ती. अरे तात्या हा कोण बावळट शेतकरी? हा मूर्ख कुठला? अरे काय मॅनस नावाची काय गोष्ट नाही का? लोकांच्या 10-10 फूट ज्वाऱ्या वाढल्या, ही 1.5 फुटावर ज्वारी. मार्गदर्शन तुमचं कमी पडलं भाऊ. तात्या मी त्याला म्हणत होतो की आपण रामभाऊचं मार्गदर्शन घे, हा. म्हणजे तुझी शेती पिकली आणि शेतकऱ्याने आत्महत्या केली
असं कधी होणारच नाही असा माणूस भेटला हे पाहिजे. मात्र- तुम्ही ना देव माणूस भेटला बघा. पाय कुठे आहे तुमचं पाय? असू द्या दाद्या, तुम्ही ज्येष्ठ आहे. दाद्या आपली ज्वारी कुठे? अहो ज्वारीचं विचारूच नका. ही असलं कणीस. काय बोलताय? अहो एका कणसात सगळ्याचं पोट भरेल एवढा हुरडा पडणार. आमिर महत्वाचं बोलताना शूटिंग केलं तरी चालेल. म्हणजे माझी शक्य नाही तसं. म्हणजे तुम्ही शूटिंग व्हायरल काढा, व्हाल शूटिंग त्याच्यात. काढा, शूटिंग काढा. शेतकऱ्याची बाईट घे गावचं महत्वाचं. पहिलवान म्हणत होता सत्कार करायला कधी येऊ. म्हणजे जमा जरा आधी त्यांना रान दाखवतून मग तुमचा सत्कार वा, वा, करू. वा, वा. सत्काराचं घ्या आधी उरकून नाही, नंतर नाही, नाही, असू द्या. आमिर व्यवस्थित घे. किती घेत लाईव्हला किती? 3,500 तुम्हाला उत्स्फूर्तपणे माझ्याबद्दल जास्तीत जास्त काय चांगलं बोलता येईल? बोला बोला बोला. काय सांगाल बोलतोय तुमच्या की. ज्वारीबद्दल? अहो असलंच कणीस. काय बोलताय? हा सगळे एका कणसात सगळ्याचं पोट भरेल वा, 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 एवढा वा, हुरडा वा. पडणार. व्हेरी गुड. व्हेरी गुड. असंच दादा माझ्याकडून शुभेच्छा. ज्या ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत जगभर मी मार्गदर्शन केलं त्यांचं भलं झालं. त्यातलेच तुम्ही आहात. मला सत्कार गुच्छ फुले काही नको. शेतकऱ्यांचं भलं ही माझी इच्छा आहे. तात्या काय माझ्याकडे या. मी तुम्हाला मार्गदर्शन 100% करणार. कुठे आहे ज्वारी? ज्वारी? चला की हुरडा कुठे? वय वय हुरडा. अहो लाज वाटते का लाज? ही ज्वारी माझी आहे. तुमच्यासारख्याचं मार्गदर्शन भेटलं तर ते माणूस गेला खड्ड्यात म्हणून समजायचं. इथं भेटला वर भेटू नका. अहो चांगलं सांगता येत नसलं ना तर वाईट कुणाला सांगू नये. शेतकऱ्याला खड्ड्यात घालता काय तुम्ही? 5,000 लोक हा? ही असली ज्वारी आली किती मी सांगितलं होतं. आणि ह्याला कणसाचा पत्ता आहे का? ह्या का कणीस खावा हुरडा खावा. बंद कर. वार गुरु 5,000 लोक आलते. 5,000 तुम्हाला ना वाल्या फोकांनी फोकलं पाहिजे. अहो, तात्या, बसून अहो, तू. बसून मिटावताय. अहो शेतकऱ्याला खड्यात घालता का काय तुम्ही? अहो, काय झालं तात्याराव? होय सांगतो की काय झालं ते. तर त्या पुतण्यात आमचं तालमीत ती म्हणली त्या माणसं आली ना मग मला बोलवा. वाल्या फोकांनी फोकावतो तुम्हाला. काहीतरी चुकलं अहो, राव तात्या. शेतकऱ्याला तुम्ही असं घड्यात घालता वय. असलं गुरु भेटल्यावर शेतकरी काय जगतील का मरतील? काहीतरी मिस्टेक झाली. मिस्टेक झाली. असला गुरु भेटतो वय कधी? अशी जमीन पिकवल्यावर मरेल नाही तर काय राहील शेतकरी? वायरमॅन, हा? अहो बोकडं शिरलं. बोकडं शिरली. बोकडं. हा, बोकडं वाल्या थांब तुला बोकडं. अरे पळतोय शेतकऱ्याचं वाटूळ करतोय. हा अरे सांगत होता 8 ते 10 फूट ज्वारी जाईल. 1.5 फुटाच्या वर वाढली नाही ज्वारी. थांब पळू नको. वाटूळ करतो काय शेतकऱ्याचं? हा कसला पिका ना म्हणतो तर गाणं काय बोय? आम्ही काय म्हणून सांगू पण पळ जाऊन अण्णांची बंदूक घेऊन यावी. अहो राम भाऊ ह्यासाठी मी सुट्टी काढली काय? असला तुमचा हुरडा का मुरडा? हा चले पळ. ह्यासाठी काढली. तुला काय म्हणलं होतं मी? माझं पाय दुखतात घरी चला. अरे तू म्हणला होता ना आधी कर एकात खाऊ ती बरं झालं. अयो श्वास होता घ्यायला ना. अशी ताण लागली का ना छोटे म्हणा. आता काय मोटर पण चालणार तिथं. तात्या का तात्या काय सांगितलं आणि काय केलं काय माहिती त्यांनी? आवा आवा बाबा अहो मी काय केलंय राव? मी सांगत होतो की राव काय हा ना तुला फक्त शूटिंग काढ म्हणलं तर खुशाल नाव केलं. 5,000 लोकांनी बघितलं म्हणतो. मला काय माहिती हाणणार आहे तुम्हाला? कोणी सांगितलं होतं? हॅलो हा कोण? अहो कोणी मारलं मला? अयो अहो शूटिंग चालू होतं आमचा. लाईव्हला बघितलं. शूटिंगच लाईव्ह केलं. किती सरी ताप झालाय माझ्या डोक्याला. आमच्या अधिकाऱ्यानं बघितल्यावर माझं कसं व्हायचं? चला किती परत आहे त्याला मार त्याला अजून. चला डिलीट झालं का? डिलीटच व्हायला डिलीट व्हायला? पळाला का? पळाला का बऱ्या? मला सोड. मला सोडून का पळाला? मला गाणं म्हणलं पण मी नाही म्हणलो भाऊ मी बंदूक आणण्यासाठी चाललो होतो भाऊ. मला म्हणलं की मला पुढे पळ भाऊ येते बरोबर भागणं. नाही माझा काय डिलीट व्हायला. लागला वाटते.
नको माणूस आलाय तो. शर्मा कशाला गडबडीने फोन करून बोलवून घेतलं? चाललं होतं माझी तयारी करतोय हा? तर तुम्ही राव बोलवून घेतलं. सरपंच बारामतीला जे गेलं तिकडच पास्यार. संतू शेठ राजकारण आपण राजकारणाच्या जागेवर ठेवतो बरोबर का? हा माझं ते तत्व आहे. बरोबर ना? आपण रामभाऊला निरोप दिला होता बरोबर का? शेशी पैसे मग काय हुरडा खायला या म्हणून हा मग आपण प्रेमाने सांगितलं होतं. मग आपण रागात सांगितलं नव्हतं, काय नव्हतं. मित्राच्या जाग्यावर राजकारणाच्या जाग्यावर. कळलं का तुम्हाला ही कुठे गेली ती? नाही नाही मी नाही चौकशी करत आता. काय बोलावलंय ना. ऐका, हुरडा खायला एका शेतकऱ्याच्या रानात गेली ती दुसरीकडं, गाड्या भरून. म्हणजे आपण आमंत्रण देऊन बी आपलं आमंत्रण डावाळलं. आडवं चालायचं कसं? रामभाव बरं, ह्या पाटोळे वायरमॅनला गावात रोज सहकार्य करतोय आपण. जिथं जिथं आकडा असेल तिथं आपण सहकार्य करून सांगतो इथं आकडा आहे बरं का पाटोळे, तुम्ही नीट लक्ष द्या. पाटोळे ह्यांच्या बरोबर गेलाय. पण हो का, रामभाऊला किती समजावलं का आमंत्रण दिलंय तिथं खायला येत जा, बिगर आमंत्रणाचा दुसरीकडे जायचं, पाहुण्याचा पाहुणचार घ्यायचा. बरं मी काय म्हणतो, आम्ही सन्मानाने बोलावलं. बरं बोलावलं असेल त्याला उद्या म्हणायचं त्या पाहुण्याला की बाबा उद्या येतो. सन्मानाने आपण बोलावलं, त्यांना कुठं खावतोय? रामभाऊ गेलंय, पाटोळे गेलंय, हा त्यांचा ती आडगा पुतण्या गाणा गेलाय, आमिर गेलाय, छोट्या गेलाय, आणि ती उंडगा आलेलं गावात पिसळल्या कुत्र्याकडे हिंडत ती. 7:30चा फेर आहे म्हटल्यानंतर तुम्ही अण्णा काळजी करू नका. त्यांच्यावर 7:30 गेली ना बराबर होईल. मग त्यांच्या बाबतीत हुरडा होणार नाही ही मला खात्री आहे. जसं ती पोर गावात येतं तसं काय नाही काय कुटाणा होतोच. बरं जाऊ द्या, ह्यांचं गेल्यात हे जाऊ द्या. आपली पार्टी जंगी झाली पाहिजे. आपण कोणाचा विचार करायचा नाही, कोण आलाय कोण गेलाय. आपलं एकच तत्व आहे, मेला असला तरी त्याला झाकायचा आणि पण खायचं. पण आपलं तत्व सोडायचं नाही. आपलं आधी बघायचं मग दुसऱ्याचं. आपण आहे. चला. हो का, बोलावलं होतं ना, नाही आली काही आहे ना, तुझं तुला लकलाप. चला पाटोळ्याकडे एखाद दिवशी बघावं लागलं. नाही त्याचं लावतो मी बरोबर कार्यक्रम वायरमॅनचा. ते बरं का पाटील, बरं झालं अण्णांचा तुमचा वाद मिटला. अहो अण्णा तसा मोठ्या मनाचा आहे हो. आमचं पाटलं तर काय शेण बाकीची, आणि आपली तर तू अशीच अध्यक्ष. पिसाळ कुत्रा आपल्याला चालवून कुत्र्याला आपण चावतो का? बरं आता हे का बोलण्यावर वाढतंय. विषय असा आहे, सरपंच पार्टीने जे आता हुरडा पार्टीचं आज नियोजन केलंय, तिथं आपण मस्तपैकी आनंद घ्यायचा. आपण बी खाऊ आता, जावाय बापू बी गेल्यात पोरांना घेऊन हुरडा खायला. असू द्या, त्यांचा एन्जॉय तिकडं, आपण इकडं सरपंचाकडे जाऊन हुरडा खाऊ. पण हुरडा कोणता, गोळी भेंडी आहे का फुलाना? ते खायचं. हा नाही ते हुरडा हल्ली मिळत नाही म्हणून विचारतोय. जावायचं नाव काढलं, जावाय बापू 100 वर्ष आयुष्य जावाय बापू. वा वा वा, आले गाडे वायरमन पण गेलते तुमच्यावर. सुट्टी काढली ना त्याच्यासाठी. पोरांनो, गावात काय माहिती दिसत नाही बरं का? काय कसली माहिती? आम्ही हुरड्याला गेलतो ती. हो हो, सांगितलं की अण्णांनी. कशी काय हुरडा पार्टी कशी काय झाली? छान झाली, छान, मस्त, अविस्मरणीय. लांब गेलतो वाटतं. हा 25 किलोमीटर होते. तुम्हाला थोडं तरी वाटाय पाहिजे त्याला का लाजा. मुठ आम्हाला जर आणला असता अण्णा पाटील, आम्ही ठीक आहे, आम्ही सरपंचांच्या जाणार आहे हुरडा पार्टीला, पण तुमचा बी हुरडा खाल्ला असता. टेस्ट इतके भारी टेस्ट होती, काय शिल्लक राहिलं नाही. यांना तुम्हाला नसती पसली आहो. आम्हीच कशी कशी पचावली आमच्या जीवाला माहिती का हो. बरं का अध्यक्ष, गेल्या गेल्या हरणशाल भावच्या अंगावर टाकली, जावाय घोड्यावर बसवलं, लाखात एक जावाय आपण. पुढं खाली की टांगा 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 खाली की नाचतच बेकारी झाली माझी. सुभाषराव बेकारी झाली. काय कधी बेकार तुमची झाली नाही? मला सांगायचं नाही सुभाषराव. काय झालं बाळासाहेब? सुभाषराव काय झालं? हे बावळट आमच्या रानातली भाजी घेऊन गेलं सासऱ्याला, काहीतरी म्हणलं असेल आणि चोपला असेल. नाही ना, बेकारी झाली माझी. काय झालं बाळासाहेब? काय नवरा बायकोचं वादन काय दुसरं? नाही मग ही माझा रामभाऊ तिकडे भोर टाकाय गेलता, हा आणि गावाची ती म्हणतं याला निभार टेचला या. कोणी सांगितलं काय? त्या व्हॉट्सअप वर काहीतरी फिरतंय सगळीकडं, लाईव्ह काहीतरी बघितलं माहिती आहे. रामभाऊला पुरावला कुत्र्या कधी आणली सगळी, तिथं सगळे गाव माझ्याकडं ठकामाका बघतोय. सुभाषराव होय रामभाऊ खरंय काय? मी म्हणतो माझ्याकडे का बघतोय? नाही बाळ का हाणलंय, पण कुत्र्यागत नाही हाणलं, थोडंच हाणलंय. काय झालं रामभाऊ?
ए आमिर, अरे तुला किती वेळा म्हणलं लाईव्ह कर नको, केलं का ना आबरू? हा? काय म्हणजे हाणलंय होय नाही तुम्हाला नाही नाही, सुभाषराव अहो का माझ्या तोंडाकडे बघते टाका मकार ए बाळो, ए व्हॉट्सअपवर फिरते फटफट तोंड कर नको तुझं. माझं 2 मिनिट ऐका. सुभाषराव पाटील अण्णा गैरसमज करा नका. संशयाने माझ्याकडे बघ ना. व्हॉट्सअपवर फिरते व्हॉट्सअपवर. गुडघ्यावर येऊ नको बाळ्या, उठून उभा राहा. मी सांगतो सुभाषराव काय झालं. आम्ही पोरांनी काय ठरवलं, आम्ही हुरडा पार्टी केली मस्तपैकी, छान झालं. आणि मग एक रील्स बनवू जेणेकरून आजकाल फसवणूक होती ना लोकांची, की बाबा बियाणे चुकीचं वापरलं की पीक नीट येत नाही. आणि मग ते सगळं मी म्हणलं असा पण संदेश काहीतरी देऊ, आणि ते करत होतं. आणि मला लाईव्हच केलं. मग त्या माणसाला त्या म्हणलं की मला बोलल्यागत करा, मी तुम्हाला माघारी बोलल्यागत करेन. आणि ते लाईव्ह झालं आणि गावापर्यंत विषय आला. आमिर ऍक्टिंग केली ऍक्टिंग. अहो अण्णा हे पुढं पळत होती, तो शेतकरी माग ताणून मारत होता. मला जीत म्हणतोय बाळासाहेब एवढ्या याच्यात फक्त मी एकटाच वाचलोय, हा? बाकी सगळ्यांनी मार खाल्लाय. ऍक्टिंग मध्ये कोण लावा बरं त्या शेतकऱ्याला? पण ह्याच्यात नेमकं खरं काय? कोण लावा शेतकऱ्याला? सुभाषराव तुमच्या चेहऱ्यावर कळतंय ना रामभाऊ, काय झालंय खरं सांगा. काय झालं बाळू पाटीलाचा सुभाषराव अण्णा, संशय बाळगू नका. विषय असा झाला, मध्ये कृषी प्रदर्शनात त्या एका शेतकऱ्याची भेट झाली आणि तो बघत होता मला ज्वारी करायची. एका माणसाला तो गायडन्स विचारत होता कंपनीच्या एका. अरे म्हणले बावळाटा माझ्याकडे ये. मी त्याला सांगितलं बाबा 2 एकर ज्वारी पेर. त्याला ज्वारीचा वाण पण मी सांगितला होता आणि ते वाण त्यांनी रानात पेरला. आणि मी म्हणलं वा हक्काने हुरडा खायला चला. तिथं गेलो. सुभाषराव तो बोलला गेलो. ज्वारी केवढी आली ती? गुडघे एवढी ज्वारी. म्हणलं हुरडा सांगा की. म्हणलं असलं लाभाद्या कणीत बसले, चला तिकडं पडेल शेती. सुभाषराव असं गळ्यात माझ्या टावेल टाकला, हाणलं बिनलं नाही. मग घावला सुद्धा व्हॉट्सअपवर. बाळ्या म्हणणं आणि हाणणं फरक आहे. शेतीतली माहिती नाही तर कशाला रामभाऊ सांगता तुम्ही? कुणाला तुम्ही जम्मू काश्मीर मधली माहिती कन्याकुमारीला देता, कन्याकुमारीची माहिती इकडं गुजरातला देता. सुभाषराव शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या शेतीत प्रयोग करणं गरजेचं असतं. तुला का मारला त्याने? माझी आबरू चालवली सुभाषराव. मी चांगलं व्हॉट्सअपवर बघितलंय 10,000 लाईव्ह झालं की गावात वाढत चालले ती लोक. नाही गावात जाऊन अरे सांगता का? मार्केटची डिलीट. थांबा काय कुद्या. बर का ए फोन त्यात माणसाचा आला सुभाषराव. उचला की मग. स्पीकर ऑन कर, मला ऐकू दे. स्पीकर ऑन कर, अरे माझा मी बोलतो बाबा. स्पीकर ऑन कर, मी मारीन त्याला. हॅलो. हा तात्या. हा बोलतोय. सॉरी बर का सॉरी. का होता त्या का सॉरी? लय मोठी चुकी झाली आमच्याकडनं. तुम्ही सांगितलेलं बरोबर होतं. काय झालं तात्या? ज्वारीचं बी बरोबर सांगितलं होतं, पण तुम्ही 2 एकराचं सांगितलं होतं आणि आमच्या पोरांनी ती 4-5च पेरलं. अरे देवा, तरी मी म्हणलं 1 एकराच 2 एकराचं मी बी सांगितलं होतं प्रमाण, आणि ते थोडं दिसत होतं राव डाऊंगा. दाट झालाय, गुडघ्या एवढं उगावले. तात्या हाणून मोकळा झाला ना, आता सॉरी म्हणतोय. गावाय फसणार नाही माझा. तुमच्या लय मोठी चुकी झाली राव आमच्याकडनं. आमचा गैरसमज झाला राव. म्हणजे 2 एकराचा बी एकाच एकरामध्ये पेरलं म्हणा की. 5 पांड्यात पेरलं. 4 होतं त्याच्यामुळे त्याच्यात काय साधलं नाही ते. कारण आमचं तात्या तुमचं शेती 4 पड आहे. कमी क्षेत्रामध्ये जास्त बियाणं पेरलं, त्याच्यामुळे ते बाटूक झालं. चुकलं बाबांनो, काय सांगायचं. 2 एकराचं बी आम्ही 1 एकरात पेरलं. अहो काय तात्या चुकलं तेच रे. ह्यांना माहित झालं 15,000 लोक नाही बघते ते. मला जगू वाटाणा सुभाषराव जमारायला. तात्या ऐका, अण्णा पाटील सुभाषराव, मी चूक करीन का? 2 एकराचं बियाणं त्याच्या पोरांनी 1 एकरात पेरलं. गावा शेतात राबत नसलं तरी तज्ञ द्यायची. त्याच्यामुळे गुडघे एवढंच त्यांचं बाटू गोगावलंय. आणि जमीन पण तात्या तुमची खराब आहे राव तात्या. होय 4 पड आहे. पाया पडतो तुमच्या झाली चुकी माझ्याकडनं. आता माफ करा जरा मला. तात्या आमचं गाव जमलंय, मला नाव ठेवायला लागले. मला मारलं का तात्या? तुम्ही सांगा खरं बरं. नाही नका तात्या नका येऊ. मला एवढं चिकार झालं, सत्य आमच्या गावाला कळालं. आणि अरे ती डिलीट आणती तू. नाही तात्या, इथं आमचा विषय चाललाय गाव गाड्यातला. तात्या असू द्या, धन्यवाद. पुढच्या वर्षी नक्की येतो.
तात्या कशाला चुलत भावाच्या आता ज्वारीचा हुरडा ह्यांच्या पोटात आलाय पळून पळून मुरडा आणि तुम्ही कशाला परत त्यांना खायला बोलावताय हुरडा असू द्या नाही 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 तात्या, अहो तुम्ही लय मना दिलदार मनाचा शेतकरी असू द्या ठेवा तात्या असू द्या परत नीट रामभाव करून माहिती का नीट शेती करा बर का नाही तर माझ्या इतकं वाईट नाही. भाऊ आता त्या गावाला माहिती द्या पण ह्या शेतकऱ्याला माहिती द्यायची नाही अजिबात तुम्ही. ऐका विषय सोडा दोघांचा गैरसमज झाला. सरपंच पार्टीने एवढं प्रेमान तुम्हाला निमंत्रण दिलं हुरडा पार्टीचं काही गरज होते का जायची तिकडे हा हातचं सोडायचं तिथं मार खाऊन आलाय राव. आता ऐका ठीक आहे त्यांनी माफी मागितली कळलं अण्णा आता आपण काय करू माहितीये का बट्ट राजकारण बाजूला ठेवू बरोबर सगळ्यांनी मिळून रात्री हुरडा पार्टीला जाऊ. पण सुभाषराव मी तुम्हाला अजून सुद्धा कळीची विनंती करून सांगतोय मी काश्मीर देणार ना